हाय हॅलो नमस्ते सगळ्यांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. मग आता रोहित त्याच्या फ्लॅटमध्ये आला घाबरत आणि तो घाबरतच होता फ्लॅटमध्ये यायला. राणी आणि राणा फार दादागिरी करायचे त्याच्यावर, तेही एकमेकांच्या समोर न येता. त्याचा स्वतःचा फ्लॅट असूनसुद्धा राणा आणि राणीमुळे त्याला त्या फ्लॅटमध्ये यायला नको वाटायचं. कारण तो घरी आला की त्या दोघांचा दंगा सुरू असायचा. बिनधास्त उड्या मारणारा राणा आणि त्याला बिनधास्त उड्या मारू देणारी, स्वतंत्रपणे मुक्तपणे आनंद लुटू देणारी राणी. जीवनाचा आनंद हा असाच घ्यायचा असतो असं राणीचं मत. आणि राणा म्हणाला, आई, त्या खालच्या लोकांना त्रास होतो का? मग मी खेळायचं नाही का? राणी म्हणाली, नाही राणा, तू बिनधास्त खेळायचं, तुझं वय आहे खेळायचं, कोणालाही घाबरायचं नाही. खरं बोलताना अजिबात घाबरायचं नाही आणि कोणतीही गोष्ट धाडकन आणि धाडसानं बोलायची. तू फक्त तुझं बालपण एन्जॉय करतोस, काही गुन्हा करत नाही, समजलं? त्यामुळे बिनधास्त खेळ, कोणालाही घाबरायची गरज नाही. आणि बघूच तुला कोण अडवतं, असं म्हणून राणीनं त्या नोकराकडे रागात बघितलं आणि नोकरानं काय कौतुक चाललंय मुलाचं अशा अर्थानं मान हलवली आणि पुन्हा खाली आला. आणि आता रोहितला तर त्यानं फारच छाती फुगवून सांगितलं होतं की साहेब, मी सांगितले त्यांना, ते आता गोंधळ करणार नाहीत, तुम्ही या. असं म्हणून रोहित आता खुश होऊनच घरी निघाला. आणि त्यानं घरी येऊन 2 मिनिटं नाही झाली तोपर्यंत राणाच्या उड्या मारण्याचे आवाज यायला लागले आणि पुन्हा रोहित वैतागला. रोहित नोकराला म्हणाला, तू तर म्हणालास की ते दंगा करणार नाहीत, मग हे काय आहे? आणि नोकर म्हणाला, जाऊ दे ना साहेब, अहो लहान मूल आहे ते, त्याला काय कळते? रोहित म्हणाला, ते लहान आहे हे मी मान्य करतो, पण त्याची आई, ती तर लहान नाही ना. एका मुलाची आई आहे याचा अर्थ तिला कळतंय सगळं. आणि बोलते तर किती फास्ट. मग तिला अक्कल नाही का? जा तिला सांग गप्प बस म्हणावं, नाही तर सोसायटी सोडून जा. नोकर थोडासा घाबरून म्हणाला, नको ना साहेब, अहो ती बाई कशी पण बोलते, तिची जीभ ना फार चारा चालते, वकिलासारखी. रोहित मला, हे बघ, तिचं कौतुक माझ्यासमोर करू नकोस, मी सांगितलं तेवढं कर आणि वाटल्यास तिला बोलव खाली, आण बोलवून, मी बोलतो तिच्याशी. तसा नोकर मला, नको साहेब, अहो ती फार तेज आहे, अगदी सुरीसारखी तिची जीभ चालते, उगीच तुमचा अपमान होईल. आणि रोहित म्हणाला, तिची जीभ सुरीसारखी असली तरी मी सुद्धा धारदार करवतासारखा आहे, तिची सुरी माझ्या करवतासमोर चालणार नाही. जा तिला बोलवून आण, आज फुल अँड फायनल राडा होऊनच जाऊ दे. आणि अरे देवा, रोहितने तर आता राणीसोबत भांडायची तयारी केली. आणि नोकरसुद्धा आता बाह्या फुगवत गेला आणि राणीची बेल वाजवली. आणि राणी दरवाजा उघडून, दरवाजाला टेकून, हाताची घडी घालून उभा राहिली आणि गरा 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 डोळे फिरवून म्हणाली, बोला, आता काय झालं तुम्हाला? आता पुन्हा माझ्या मुलाची तक्रार आहे का? आणि नोकर म्हणाला, ओ बाई, अहो तुम्हीच बोलताय हे सगळं, म्हणजे तुम्हाला मान्य आहे ना तुमचा मुलगा दंगा करतो? राणी म्हणाली, हे बघा, तो दंगा नाही, त्याचा तो खेळकरपणा आहे. आणि तो दंगा कुठे करतोय सांगा? आमच्या घरात. तो तुमच्या तरी घरात येत नाही ना, मग झालं. आणि आता आवाज हे हवेतून पसरतात, ध्वनिलहरी हवेतून प्रवास करतात, ते खाली येत असतील, त्याला आम्ही काय करणार? तुम्ही हवा अडवा ना. आणि नोकर म्हणाला, तुम्ही खूप हुशार आहात, पण असली हुशारी आमच्या साहेबांसमोर नाही चालणार. राणी म्हणाली, अरे बापरे, इतके हुशार आहेत का तुमचे साहेब? नोकर म्हणाला, हो आहेतच हुशार, तुम्ही चला, त्यांनी तुम्हाला बोलवले. आणि राणी म्हणाली, कशाला? तो नोकर म्हणाला, या तुमच्या मुलाच्या दंग्याविषयी बोलायचं आहे. राणी म्हणाली, तुमच्या साहेबांना सवय आहे का हो बायकांच्या तोंडी लागायची? नोकर म्हणाला, अच्छा, म्हणजे घाबरलात ना. आणि राणी एक चुटकी वाजवून त्याच्याकडे बोट करत म्हणाली, सांगा तुमच्या साहेबाला, लहान मुलांचा हक्क आहे खेळणं, त्यांना आनंद घेऊ द्यावा, इतकं पण कळत नाही का? मुलांच्या स्वातंत्र्यावर गदा आणू नये, त्यांचं वाढीचं वय असतं, त्यांना हवं तसं वाढू द्यावं. तुमचे साहेब डोक्यावर पडलेत का हो? लहान मुलांची दया नाही, माया नाही, असला कसला खडूस आहे तुमचा साहेब? आणि नोकर म्हणाला, ओ बाई, जरा तोंड सांभाळून बोला,
अहो ते फार उच्च दर्जाची व्यक्ती आहे, सगळेजण त्यांचा किती रिस्पेक्ट करतात माहीत आहे का. आणि आता राणी हाताशी घडी घालून ऐटीतच म्हणाली, नाही माहीत आणि मला माहीत करून घ्यायचंही नाही. आणि असतील तुमचे साहेब उच्च दर्जाचे, पण आम्ही पण फार पोहोचलेले व्यक्ती आहोत, कळलं का तुम्हाला. आणि नुसते साहेब उच्च दर्जाचे असून काय उपयोग, तितकेच उच्च दर्जाचे विचारही हवेत आणि मनही मोठं हवं, हे जाऊन सांगा तुमच्या साहेबाला. आणि आता नोकराची राणीनं बोलती बंद केली आणि नोकर पुन्हा खाली गेला आणि तो रोहितला सगळं असंच सांगायला लागला. रोहित चिडला आणि म्हणाला, आईच्या गावात आत्ता जा, आत्ताच्या आत्ता जा आणि तिला म्हणावं खाली बोलवले, आता बघतोच तिच्याकडे. मग आता नोकर गेला आणि राणीला म्हणाला, ओ तुम्हाला बोलवले आमच्या साहेबांना आत्ताच्या आत्ता. आणि राणी म्हणाली, त्यांची नोकर नाही मी, आत्ताच्या आत्ता बोलवले म्हणायला. मग मीही म्हणते त्यांना इथे बोलवून आण, आत्ताच्या आत्ता, मी येणार नाही. अशी राणी सुद्धा तिच्या मतावर ठाम राहिली. आणि आता असेच नोकराचे खालीवर 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 2-3 हेलपाटे झाले. आणि अरे बापरे, या दोघांच्या मध्ये त्या नोकराचं सँडविच व्हायला लागलं आणि त्याला तर वाटायचं की हा जॉबच सोडून द्यावा. पण काय करणार, हा काम खूप कमी होतं आणि पगार भरपूर मिळायचा. आमदार साहेब महिन्यातून 2-4 दिवस असायचे, बाकीच्या वेळी फ्लॅट बंद असायचा. आणि आमदार साहेब येणार म्हणून कळलं की यायचं, फ्लॅट स्वच्छ करायचा आणि 4 दिवस त्यांची विचारपूस करायची, त्यांची काळजी घ्यायची, बाकीचा महिनाभर मज्जाच मज्जा, म्हणून हा जॉब परवडत होता. पण आता जसं रोहितच्या वर राणी आणि राणा आले तर याची पण डोकेदुखी वाढली होती. आणि आत्ताच फायनली राणी खाली येणारच नव्हती. आणि रोहित म्हणाला, मग मी तरी का वर जाऊ तिला भेटायला, मी अजिबात जाणार नाही, काय घालायचं तो गोंधळ घालू दे, जेव्हा उड्या मारून मारून पाय दुखतील तुटतील तेव्हा तरी गप्प बसतील ना, असं म्हणून रोहित कानात हेडफोन घालून बसला. मग आता असे 2-3 दिवस रोहितनं हेडफोन घालून काढले आणि गावाकडून फोन यायला लागले लोकांचे, कारण त्यांची आमदारांची गरज होती, त्यांना कामं खोळंबली होती, रोहितला जावं लागणारच होतं. एक वेळ घरच्यांनी बोलवलं असतं तर तो नसता गेला, पण लोकांच्या कामासाठी तो गेला. आणि कुठून तरी जानकीला समजलं की रोहित आलाय गावात. आणि जानकी मेघनाला लगेच म्हणाली, मेघना आता तो येईलच बघ घरी, तर तू त्याच्या सेवेत काही कमी पडू देऊ नकोस बरं का. आणि मेघना म्हणाली, हो आई, मी सरांना तक्रारीची एकही संधी देणार नाही, बघाच तुम्ही. असं म्हणून मेघनानं डिनरमध्ये रोहितच्या आवडीचे 2-4 पदार्थ केले जानकीला विचारून आणि चांगली साडी वगैरे घालून रोहितची वाट बघत बसली. आता संध्याकाळी सगळ्यांची जेवणं झाली तरीही रोहित आला नाही आणि त्याची वाट बघून बघून मेघना थकली. सगळेजण झोपायला निघाले आणि जानकी म्हणाली, मेघना अगं मला असं वाटतं की तू पण जेवण करून घ्यावं, रोहित आता काही यायचं नाही बहुतेक, आणि आला तरी जेवण करून घेईल. तरीही मेघना तोंड मोठं करून म्हणाली, नाही आई, आता मी त्यांची वाट बघायचं ठरवलं आहे ना, तर मी वाट बघणार आणि मलाही सवय करून घ्यावी लागेल त्यांच्या या बिझी आणि टाईट शेड्यूलची. आणि आई, यातूनच तर प्रेम फुलतं ना. आणि माझी तपश्चर्या सरांना दिसू द्या, तुम्ही झोपा निवांत, मी तुमचे पाय चेपून देऊ का, असं नाटक करत म्हणाली. आणि सोनम आणि सपना तिचं नाटक बघत होत्या, पण त्या काहीच नाही बोलल्या, फक्त मनात इतकंच म्हणाल्या, बघ बघ रोहित भाऊजींची मरेपर्यंत वाट बघ, आता तू घोड नवरी नाही राहिलीस तर म्हातारी घोडी होशील. असं म्हणून सोनम सपना निघून गेल्या आणि मेघना तिथंच कधी यायचे रोहित सर असं वाटून जेवणाकडे बघायची. आणि तिला खूप भूक लागली होती आणि काय करू, थोडंसं खाऊ का असं वाटायचं. आणि कुणी बघितलं तर काय म्हणतील म्हणून ती जेवणाकडे जात नव्हती. तरीसुद्धा एकदा हिंमत करून जेवणाकडे गेली आणि त्या चिकनचा तिनं वास घेतला आणि डोळे बंद करून तो वास घेत होती इतक्यात जानकीच समोर आली आणि म्हणाली, मेघना अगं काय करतेस, तुला भूक लागली का. तशी पुन्हा मेघना नाटक करत म्हणाली, नाही आई, अहो हे थंड झालं की नाही ते बघत होती, मला भूक नाही लागली, मी ठरवले रोहित सर येईपर्यंत मी वाटच बघणार. आणि जानकी म्हणाली, बरं. आता जानकी झोपायला गेली पाणी घेऊन आणि मेघना पुन्हा त्या जेवणाकडे फिरकलीच नाही, कारण सूर्यवंशींच्या घरामध्ये कोणी ना कोणी तिथं येणारच आणि माझी चोरी पकडली जाईल असं तिला वाटलं, म्हणून ती तशीच उपाशी राहिली, सोफ्याच्या एका कोपऱ्यात बसून वाट बघत होती.
मग नेहमीप्रमाणेच रोहित घरी आला, तेही उशिरा आला आणि त्याच्या बेडरूममध्ये जाणार इतक्यात तिथंच त्याची वाट बघत बसलेली मेघना म्हणाली, सर तुम्ही केव्हा आलात? आणि मी तुमच्यासाठी जेवताना मी थांबले आहे तुमच्यासाठी. तसा रोहित वैतागला. तो तसाच पुढे गेला, दार लावून घेतलं आणि आतमध्ये बसला. मेघनाचा अपमान झाला आणि तिची हिंमत नाही झाली दरवाजा वाजवायचा, नाहीतर पुन्हा कानाखाली पडायची असं तिला वाटलं. पण आता राहुल सपनाला म्हणाला, सपना बहुतेक रोहित आलाय, त्याच्या जेवणाचं विचारून ये. आणि सपना गेली तर मेघना त्याच्या रूमच्या बाहेर उभाच होती आणि सपनानं तिच्याकडे पुन्हा तुच्छतेनं बघितलं. तिला काहीच न बोलता दरवाजा वाजवला आणि म्हणाली, भाऊजी मी सपना वहिनी. दरवाजा नाही उघडला तरी चालेल, फक्त इतकंच सांगा तुम्ही जेवणार का? मला यांनी विचारायला सांगितलं. आणि रोहित शांततेत म्हणाला, वहिनी नाही जेवणार, थँक्यू. आणि सपना म्हणाली, ओके गुड नाईट म्हणून निघून गेली. आणि जाता जाता मेघनासमोर तिनं तोंड वाकडं केलं आणि मुद्दाम सपना मोठ्यानं म्हणाली, म्हातारी घोडी. आणि ते मेघनानं ऐकलं. तिला वाईट वाटलं. ती पुन्हा बेडरूममध्ये जाऊन रागारागात बसली. आणि हे काय, कधी हा रोहित माझ्याशी लग्न करायचा? मी इतकी वाट बघितली आणि त्याचं त्याला काहीच नाही का? म्हणून तिला आता स्वतःचीच कीव यायला लागली. मग दुसऱ्या दिवशी सुद्धा नाश्त्याच्या वेळी रोहित आणि सगळेच डायनिंग टेबलवर होते, कारण संडे होता. रोहित पेपर वाचत होता आणि मेघनानं त्याच्यासमोर नाश्ता दिला आणि रोहित चिडला. त्यानं तो नाश्ता उचलला आणि नोकराला सांगितलं, बाहेर कुत्र्याला टाक. तसा मेघनाचा सर्वांसमोर अपमान झाला. जानकी रोहितवर आवाज चढवून म्हणाली, रोहित हे काय वागणं झालं तुझं? रोहितही जानकीकडे न बघता पेपर वाचत म्हणाला, वहिनी नाश्ता. मग सपनानं त्याला दुसरा नाश्ता दिला. जानकी पुन्हा म्हणाली, रोहित मी तुझ्याशी बोलते, तुझं लक्ष कुठं आहे? आता आईशी पण बोलणार नाहीस का? रोहित पुन्हा तिच्याकडे न बघताच म्हणाला, सोनम दुपारी लंचमध्ये चिकन खाईल आणि मी संध्याकाळी जाणार आहे. आणि सोनम हसून म्हणाली, हो रोहित दादा. आणि रोहितने नाश्ता खात खात राहुल आणि रोशन दोघांनाही सांगितलं, नाश्ता झाल्यानंतर मला बोलायचे तुम्हा दोघांशी, असं म्हणून मुकाट्या नाश्ता खायला लागला. आणि आता त्यानं जानकीशी बोलणं टाळलं होतं. आणि रोहित म्हणजे फार हट्टी माणूस, अगदी आईपेक्षाही जास्त, असं सगळ्यांना कळत होतं. पण आता जानकीची बाजूसुद्धा कोणीच घेत नव्हतं, कारण ती चुकत आहे हे कळत होतं. आणि या दोघा मायलेकरांच्यामध्ये कोणीच पडायचं नाही असं ठरवलं. आणि जानकीने आता मला नको नाश्ता असं म्हणून उठली आणि निघाली. तिला वाटलं रोहित आता तरी थांब म्हणेल, पण रोहित काहीच बोलला नाही. उलट म्हणाला, वहिनी मला अजून वाढा. आणि त्यानं पूर्ण मेघनाकडे दुर्लक्ष केलं. आणि मल्हारराव म्हणाले, रोहित बरं केलं आलास, मला तर वाटलं येतोस की नाही कुणास ठाऊक. रोहित म्हणाला, का बाबा मी का नाही येणार? हे माझं घर आहे आणि मी इथे विना दिक्कत येणार आणि कुणीही माझ्या मागे पुढे करायचं नाही आणि मध्ये मध्ये तर बिलकुल करायचं नाही, असं म्हणून त्यानं इनडायरेक्टली जानकी आणि मेघनाला दम दिला. आणि त्याचा नाश्ता झाला. त्यानं प्लेट उचलली, बेसिनमध्ये नेऊन धुवून टाकली, कारण ती मूर्ख मेघना त्यात खाऊ नये म्हणून. आणि मग नाश्ता झाल्यानंतर तो सगळ्यांशी बोलला. दुपारी लंचमध्ये मस्तपैकी चिकनही खाल्लं. 2-3 दिवस होता रोहित तिथं. जानकीसोबत अजिबात बोलला नाही. जानकीसुद्धा त्याची परीक्षा घेत होती आणि रोहितला तीही बोलली नाही, तर रोहितही बोलला नाही. शेवटी जानकीच त्याच्याकडे आली आणि म्हणाली, रोहित तुला माझ्याशी बोलायचं आहे की नाही? आणि रोहित म्हणाला, जर तुला त्या मुलीविषयी बोलायचं असेल तर मला तुझ्याशी बोलायचं नाही, दुसरे विषय असतील तर बोल. जानकी म्हणाली, रोहित अरे असं काय करतोस बाळा, ऐक तरी. तसं रोहितनं तिला बाहेरचा रस्ता दाखवला आणि जानकी नाराज होऊन निघून गेली. आता मेघनाला असं वाटलं की रोहित सरांसमोर जानकीचं शस्त्रसुद्धा चालत नाही. याचा अर्थ काय? सर कधीच ऐकणार नाहीत का त्यांचं? आणि मला मरेपर्यंत अशीच वाट बघावी लागेल की काय? असं म्हणून तिचा चेहरा पडला. मग 4-5 दिवस तो घरी राहिला आणि संध्याकाळी टिंगूला म्हणाला, आपल्याला निघायचंय आणि 5-6 दिवस राहू आपण तिकडे, तू तयारीने ये. टिंगू म्हणाला, ओके. मग दोघेही पुन्हा मुंबईला निघून गेले. आणि आता त्यांना पोहोचता पोहोचता रात्र झाली होती. 11 वाजून गेले होते. टिंगू म्हणाला, रोहित यावेळी इतका लेट का केला मुंबईमध्ये यायला? दरवेळी तर आपण दिवस मावळताना येतो. आणि रोहित म्हणाला, काय करू यार, मुद्दाम झोपायच्या टायमिंगला आलोय, म्हणजे तो झोपला असेल आणि ती त्याची पाठ राखीनसुद्धा झोपली असेल. टिंगू काहीच न कळून म्हणाला, तो आणि ती म्हणजे कोण? आणि रोहित म्हणाला, आहे एक मस्तीखोर मुलगा जो माझ्या डोक्यावर राहतो आणि त्याची पाठ राखीन आई. तुला सांगतो टिंग्या, इतकी पाठ राखीन जर माझ्या आईनं माझी केली असती ना तर आज मी गुंड झालो असतो. आणि टिंगू हसून म्हणाला, मग आता तरी काय, तू गुंडच आहेस की, असं म्हणून टिंगू हसला. मारायला लागला की कमी मारतोस का? आणि म्हणाला, अरे ते दोघं जर तुला इतका त्रास देतात तर तू सहन का करतोस?
रोहित म्हणाला, नाहीतर काय करू, ती आहे एक मुलगी, तो आहे एक छोटा मुलगा आणि अशांच्या नादी मी लागतच नाही, जाऊ दे हेडफोन घालून झोपूया, असं म्हणून दोघेही घरात शिरले. तर सगळी शांतता होती आणि रोहितला फार बरं वाटलं. आणि एका रूममध्ये रोहित, दुसऱ्या रूममध्ये टिंगू असे झोपले. आणि सकाळ झाली, संडेच होता आणि राणी गॅलरीत गेली, पुन्हा परत आली, पुन्हा बाथरूममध्ये गेली. ती काहीतरी शोधत होती. तिची आई म्हणाली, अगं काय शोधतेस? राणी म्हणाली, आई अगं म्हणजे ब्रा कुठे गेली? राणीची आई म्हणाली, अगं गॅलरीमध्ये घातली होती. राणी म्हणाली, हो का? अगं बाई पडली की काय? असं म्हणून राणीनं गॅलरीतून खालच्या गॅलरीत वाकून बघितलं तर तिची ब्रा रोहितच्या गॅलरीत पडली होती. आणि ती गॅलरी रोहितच्या बेडरूमचीच होती. आणि राणीनं डोक्यावरच हात मारला आणि म्हणाली, अगो आई, अगं चिमटे लावायचे ना गं, ती खालच्या गॅलरीत पडली. राणीची आई म्हणाली, अगं वारा खूप होता गं राणी, त्यातच पडली असावी बघ. राणी म्हणाली, अगं पण आता काय करायचं? आता कशी मागायची? आणि ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे सांग बरं. एक तर खाली फक्त पुरुषच असतात, शी. आणि मला ना ती तिथं ठेवायची नाही त्या पुरुषांमध्ये. राणीची आई म्हणाली, अगं आता तर खालचा माणूस बहुतेक इथे नाहीच, गावी गेलेला आहे आठवडाभर, त्याची तक्रार आली नाही ना, याचा अर्थ तो इथं नाही. राणी हसली आणि म्हणाली, खरंच बरं का आई, तक्रार नाही आली म्हणजे तो माणूस इथं नाही असं समजूया, नाहीतर माणूस फार किरकिर करतो गं. पण आई आता काय करायचं गं, आता दरवाजाही बंद असेल, कोणाला मागायची? आणि आता इतक्यात रोहित कुमार उठले आणि त्यानं गॅलरी उघडली आणि आळस देऊन हात उंच केले आणि समोर बघितलं डोळे उघडून. त्याला ब्रा दिसली आणि तो फार चक्रावला आणि म्हणाला, ओ माय गॉड, आता हे कोणाचं आहे आणि इथं कसं आलं? मी इथं नसताना नोकरानं कोणाला आणलं तर नव्हतं ना इथं? असं म्हणून रोहितनं डोकं पकडलं आणि फार मोठा गजब झाल्यासारखा तो करायला लागला. आणि नोकराच्या नावानं जोरात हाक मारल्या तसा नोकर पळतच आला आणि म्हणाला, काय झालं साहेब? रोहितनं त्याला एक फटका दिला आणि म्हणाला, गाडवा, मी इथं नसताना तू काय काय करतो रे? कोणाला घेऊन येतो? आणि नोकर म्हणाला, कोणाला नाही साहेब. रोहित म्हणाला, मग हे कोणाचं आहे? नोकर म्हणाला, हे म्हणजे काय? आणि आता रोहितला त्या ब्राचं नाव घेण्याची सुद्धा लाज वाटत होती. आणि रोहित म्हणाला, ते हे आपलं, जा तूच बघ, असं म्हणून त्यानं त्या नोकराला गॅलरीत ढकललं आणि लाजून डोळे मिटून घेतले. आणि ती ब्रा बघितली आणि नोकर पाठीमागं पळाला आणि म्हणाला, साहेब आई शपथ सांगतो, माझं लग्न झालं हो, मी असलं काही पण केलं नाही. रोहित म्हणाला, असलं काही नाही केलं तर इथं कुठून आलं? नोकर म्हणाला, साहेब अहो बहुतेक आपल्यावर राहतात ना, त्यांची पडली असेल. रोहित म्हणाला, मग जा विचारून ये. आणि नोकर म्हणाला, साहेब आता हे कसं विचारू? रोहित म्हणाला, कसंही विचार, काहीही कर, पण हे इथून हटाव, कोणी बघितलं तर काय म्हणतील, माझ्यावर डाऊट घेतील. नोकर म्हणाला, अहो साहेब घर स्वच्छ करायला काल आलो तर आर 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 लिहिलेली ढीगभर विमानं होती गॅलरीमध्ये. फार विमान उडवतो हो तो मुलगा आणि सगळी विमानं माझ्या गॅलरीत पडतात, याचा फार त्रास होतोय मला. आणि आता वरती राणी चिंतित झाली होती की ब्रा कशी आणायची. आणि म्हणाली, आई त्या माणसांनी माझी ब्रा बघता कामा नये, नाहीतर मला खूप लाज वाटेल आणि मला त्यांच्या नजरेला नजर मिळवताना खूप लाज वाटेल गं. आणि रोहित खालून म्हणायचा, ते पटकन उचल आणि फेकून दे. आणि त्यांचा गोंधळ ऐकून टिंगू आला आणि मला, काय झालं रोहित? रोहित म्हणाला, हे बघ काय झालं. आणि आता टिंगू हसला आणि म्हणाला, रोहित काय यार, तू पण लग्न झालेला माणूस आहेस, तू मग इतका का घाबरतोस भूत बघितल्यासारखा? तू काय ब्रह्मचारी आहेस का? कधी काळी तू हे सगळं पाहिलेलं आहे. रोहितनं त्यालाही फटका दिला आणि म्हणाला, मग लग्न तर तुझंही झालंय, उचल तू आणि देऊन ये वरती त्या मुलीला. तसा टिंगूनं हात बांधला आणि म्हणाला, ए नाही बाबा, असली चावट गोष्ट आपण नाही करणार, तुझ्या बेडरूममध्ये पडली ना तर मग तू उचल, असं म्हणून टिंगू निघूनच गेला. आणि रोहित पुन्हा त्या ब्राकडे बघून खूप खूप लाजला आणि वरती बघून म्हणाला, नॉनसेन्स, स्वतःच्या खाजगी कपड्यांची सुद्धा काळजी घेता येत नाही, फारच अल्लड मुलगी दिसते. आणि रोहित बेडवर चिंताग्रस्त होऊन बसला, जणू काही जगातला खूप मोठा प्रश्न त्याच्यासमोर आल्यासारखा. आणि आता या ब्रावरून रोहितला राणीचे आणि त्याचे अनेक किस्से आठवले. त्यानं सरळ ब्लँकेट घेतला आणि झोपलाच, जणू काही त्यानं झोपल्यावरती आपोआपच गायब होणार आहे. आणि आता राणी लाजत लाजत तिची ब्रा घेण्यासाठी खाली निघाली. आणि आता काय होईल पुढं हे पाहूया पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू सो मच.